मकर राशी 5 जून नंतर सर्वात मोठा धक्का, तुमचं आयुष्य वेगळ्या वळणावर. 7 आश्चर्यचकित घटना घडणार. मकर राशी, आजचा दिवस सामान्य नाही, कारण आज तुमच्या आयुष्यात थांबलेली गोष्ट अचानक सुरू होणार. ज्या आनंदाची तुम्ही खूप दिवस वाट पाहत होता, अशा आनंदाच्या बातम्या तुम्हाला आता मिळू शकतात, जे ऐकून तुमचं मन शांत होईल. पण लक्षात ठेवा की भविष्यवाणी प्रत्येकासाठी नाही आणि त्यांनी खूप संयम ठेवला त्यांच्यासाठीच आजचा हा संदेश आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची आनंदाची बातमी तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. नंबर 1, अडकलेलं काम अचानक पूर्ण होणार. आज मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते ऐकताच कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण ही भविष्यवाणी त्या लोकांसाठी आहे ज्यांनी खूप काही सहन केलं आहे, पण कोणाला कधी सांगितलं नाही. असं एखादं काम जे तुमच्या आयुष्यात केंद्रबिंदू बनलं होतं, ज्यामुळे सकाळची सुरुवात तणावात आणि रात्रीची झोप विचारात जायची. तेच काम आज अचानक मार्गी लागण्याचे चिन्ह दाखवत आहेत. हे काम फक्त एक फाईल, एक अर्ज, एक प्रोजेक्ट किंवा एक निर्णय नव्हतं, तर तुमच्या स्वप्नांशी जोडलेलं, तुमच्या आत्मसन्मानाशी जोडलेलं आणि तुमच्या कुटुंबाशी, तुमच्या भविष्याशी जोडलेलं होतं. तुम्ही प्रयत्न कमी केले नाहीत. फोन केले, मेसेज पाठवले, ऑफिसचे फेरे मारले, कधी शांत राहिलात तर कधी मनात रडत राहिलात, पण उत्तर मात्र नेहमी एकच मिळालं: थोडं थांबा, अजून वेळ लागेल. एका टप्प्यावर तर तुमच्या मनात विचारही आला असेल, आपणच काहीतरी चुकीचं केलं का? देव आपली परीक्षा घेतोय का? आणि हळूहळू आशा कमी होत गेली. पण आज चित्र बदलत आहे. ज्या ठिकाणी पूर्ण शांतता होती, जिथून कोणताही प्रतिसाद नव्हता, तिथून अचानक एक फोन कॉल येऊ शकतो किंवा एक साधा पण निर्णय मेसेज तुमच्या आयुष्यात वेगळ्या वळणावर नेऊ शकतो. हा कॉल किंवा मेसेज इतका साधा असेल की सुरुवातीला तुम्हाला त्याचं महत्त्व कळणारही नाही, पण काही सेकंदात तुमच्या मनात एकच विचार येईल की हे सगळं खरंच घडतंय का? ज्या व्यक्तीने तुम्हाला कितीतरी महिने दुर्लक्ष केलं, ज्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा सोडली होती, तीच व्यक्ती आज तुमच्याशी नव्या सुरात बोलताना दिसेल. या कामाच्या पूर्ण होण्याने फक्त एक अडथळा दूर होणार नाही, तर तुमचं मन मोकळं होईल, आत्मविश्वास परत येईल आणि तुमच्या चेहऱ्यावरचा हसू परत येईल. पण अन्याय करत नाही. तुमची शांतता आणि तुमची चिकाटी आज फळ देणार आहे. महत्त्वाची सूचना: आज कोणताही अनोळखी नंबर, ईमेल किंवा साधा वाटणारा मेसेज दुर्लक्षित करू नका, कारण तुमच्या अडकलेल्या नशिबात एका छोट्याशा संवादातून निर्माण होणार आहे. नंबर 2 आहे पैशांबाबत दिलासादायक बातमी. मकर राशीवाल्यांनो, पैशांचा विषय तुम्हाला आजवर जितका त्रास देत होता, तितकाच तो विषय आज तुम्हाला आनंद घेऊन येणार आहे. कारण जिथे पैशांची कमतरता जाणवत होती, तिथे आता दिलासा मिळण्याची चिन्ह देखील आहेत. खूप दिवसापासून तुम्ही प्रत्येक गरज मोजून मापून भागवत होतात, तेवढीच इच्छा असूनही थांबत होतात. कुटुंबासाठी हवं ते देताना मनात अपराधीपणा वाटायचा. आज नाही उद्या पाहू हे शब्द तुमच्या तोंडात रुळले होते, पण कधीही थकीत पैसे अडकले, कधी पगार उशिरा झाला, कधी खर्च अचानक वाढला आणि हातात पैसा टिकत नव्हता. यामुळे तुम्ही हसत असला तरी मन आतून तुटत होतं. पण आता देव त्या कष्टाचं चीज करणार आहेत. आज किंवा लवकरच थांबलेले पैसे, जुने थकबाकी, बोनस किंवा कमिशन किंवा एखाद्या अनपेक्षित आर्थिक लाभ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. हा पैसा कदाचित एकदम मोठा नसेल, पण तो मिळाल्यावर मनावरचा भार हलका होईल. आता थोडं तरी थांबावं, सावरावं अशी तुमची स्वतःलाच महाल. ज्या पैशासाठी तुम्ही कोणाच्या मागे लागला होतात, ज्याबद्दल हे कधीच मिळणार नाही असं वाटायला लागलं होतं, तेच पैसे अचानक तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात किंवा प्रत्यक्ष हातात येऊ शकतात. या आर्थिक दिलासा दिल्याबद्दल फक्त खिसा भरला जाणार नाही, तर आत्मविश्वास देखील वाढेल, कुटुंबात शांतता येईल आणि तुमच्या निर्णयामध्ये ठामपणा येईल. विशेष म्हणजे हा पैसा तुमच्या योग्य वेळीच मिळणार आहे. ज्या क्षणी तुम्हाला सर्वात जास्त गरज आहे, त्या क्षणीच तुम्ही जशी तुमच्या बाजूने उभी राहणार आहे. आज तुम्हाला जाणवेल की तुम्ही कधीही आळशी नव्हता, तुम्ही कधीही चुकीचा मार्ग नाही निवडला. फक्त वेळ तुमची परीक्षा घेत होती आणि आज त्या परीक्षेचा निकाल तुमच्या बाजूने लागणार आहे. कॉल, मेसेज, लिंक किंवा प्रस्ताव घाई राहिली नाकारूच नका, पण डोळे उघडे ठेवून निर्णय घ्या, कारण संधी खरी असते, पण शहाणपणाही तितकंच गरजेचं असतं. आजचा दिवस तुमच्या आर्थिक आयुष्यात एक छोटा पण महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. नंबर 3 आहे कुटुंबातील शुभ बातमी.
आजची ही बातमी थेट तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे आहे. भविष्यवाणी फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमचा संपूर्ण कुटुंबासाठी आनंद घेऊन येणारी आहे. खूप दिवसापासून घरात एक न बोललेली चिंता होती. सगळे हसत होते, पण मनात कुठेतरी काळजी दडली होती. एखादा विषय वारंवार पुढे ढकलत जात होता. काही प्रश्नांचे उत्तर देणं टाळलं जात होतं. कधी मुलांच्या भविष्याची चिंता, तरी कधी लग्नाचं थांबलेलं बोलणं, कधी नोकरी, शिक्षण किंवा आरोग्याचा विषय. यामुळे घरात शांतता होती, पण पूर्ण आनंद नव्हता. पण आता तो काळ संपत चालला आहे. आज किंवा लवकरच तुमच्या कुटुंबात एक शुभ आणि दिलासादायक बातमी समोर येणार आहे. ही बातमी ऐकल्यावर घरात एक वेगळाच प्रकाश जाणवेल आणि वातावरण देखील हलकं होईल. काहींच्या घरी लग्नाची पक्की बोलणी होऊ शकते. नात्यात अडकलेली गोष्टी मार्गी लागू शकते. नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. तर काहींच्या बाबतीत गर्भधारणेची गोड बातमी, परीक्षेचा यशस्वी निकाल, नोकरी किंवा शिक्षणासाठी आनंदाची बातमी घरात आनंदाची लाट आणू शकते. कधी तुम्हाला वाटलं असेल आपण चूक केली नसताना आपल्यालाच का दुर्लक्ष केलं जात आहे? समोरचा आपल्याला समजून का घेत नाही? तुम्ही शांत राहिलात कारण वाद नको होते, पण त्या शांततेमुळे अंतर वाढत गेलं आणि मनात साठलेली वेदना हळूहळू जड होत गेली. पण आता त्या मौनाचा शेवट होत आहे. आज किंवा लवकरच एक संवाद घडणार आहे. तो संवाद कदाचित एक फोन कॉल असेल, एक साधा मेसेज असेल किंवा अचानक झालेली भेट, पण तो तुमच्या नात्याचं चित्र बदलून टाकेल. ज्या व्यक्तीशी तुमचं मन दुखावलं होतं, ज्याच्याशी बोलावंसं वाटत होतं, पण अहंकार, भीती किंवा परिस्थितीमुळे बोलणं टाकलं गेलं, तीच व्यक्ती आज तुमच्या आयुष्यात पुन्हा जवळ येऊ शकते. या संवादात सगळं एकदम परफेक्ट असले पण सत्य बाहेर येईल आणि गैरसमज दूर होतील आणि आपण एकमेकांना चुकीचं समजून घेतलं होतं हे मान्य केले जाईल. या बदलामुळे थंडावलेलं नातं पुन्हा उबदार होईल. मनावरचा भार हलका होईल आणि आतून एक समाधान मिळेल. काही मकर राशीच्या लोकांसाठी हा बदल प्रेम संबंधामध्ये नवीन सुरुवात घेऊन येईल, तर काहींसाठी जुनी मैत्री, भाऊ बहीण, आई वडील यांच्याशी दुरावा संपेल. आज तुम्हाला जाणवत असेल की नाते वाचवण्यासाठी नेहमी मोठे शब्द लागत नाहीत. कधी कधी एक खरं आणि वाक्य आणि एक प्रामाणिक ऐकणं पुरेसं असतं. आता महत्त्वाची सूचना, आज मनात येणारा अहंकार थोडा बाजूला ठेवला. पहिलं पाऊल तुम्ही उचललं तर नातं वाचवण्याची शक्यता दुप्पट होईल. आजचा दिवस तुम्हाला शिकवून जाईल की जिंकणं महत्त्वाचं नाही, नातं तिकडं महत्त्वाचं असतं. नंबर 6 आहे आरोग्यात सुधारणा आणि मानसिक शांतता. मकर राशीवाल्यांनो, आजची बातमी तुमच्या शरीरापेक्षा आधी मनाला बळ देणारी आहे. कारण अलीकडे तुम्ही खूप जास्त आजारी नव्हता, पण खूप थकलेले होता. शरीर चालत होतं, पण मनात सतत कशाचं तरी ओझं वाहत होतं. चिंता, जबाबदाऱ्या यामुळे तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केलं. हे झाल्यावर पाहून आता वेळ आली आहे असं म्हणत तुमचं आरोग्य शेवटच्या क्रमांकावर गेलं. कधी डोकं जड वाटलं, कधी झोप न लागणे, कधी चिडचिड, तर कधी कारण नसताना झोप न लागणे. हे सगळं तुमच्या मनाची हाक होती, पण तुम्ही ती ऐकू शकला नाही. पण आता तो काळ बदलला आहे. आज किंवा लवकरच तुम्हाला शरीरात हलकेपणा जाणवेल, झोप सुधारेल, मन शांत होईल आणि नकारात्मक विचारांची पकड सैल होईल. ज्या गोष्टींनी तुम्ही सतत घाबरत होता, आपण बरे होऊ का, हे कायम असंच राहील का, त्या भीतीला आज थोडी तरी सुटका मिळेल. काही मकर राशीच्या लोकांसाठी योग्य औषधं सापडतील, योग्य डॉक्टर मिळतील किंवा रिपोर्ट्स दिलासा देतील. पण याहूनही महत्त्वाचं म्हणजे आज तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढण्याची गरज समजेल. नंबर 7 आहे देवकृपा आणि नशिबाची साथ. मकर राशीवाल्यांनो, आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती फक्त भविष्यवाणी नाही, ती तुमच्या आयुष्यात देवाची थेट हस्तक्षेप असू शकते. खूप दिवसापासून तुम्ही एकच प्रश्न मनात ठेवला, मी सगळं योग्य करत असूनही माझ्याच बाबतीत असं का घडतं? हा प्रश्न तुम्ही कोणाला विचारला नाही, पण दररोज देवासमोर मांडत राहिलात. तुम्ही हार मानली नाही, तक्रार केली नाही, फक्त शांतपणे जबाबदाऱ्या पेलत राहिला आणि हाच तुमचा सर्वात मोठा गुण ठरला. आता देव तुमच्या संयमाचा चीज करणार आहे. आजपासून नशीब हळूहळू तुमच्या बाजूने वळत आहे. ज्या ठिकाणी सतत अडथळे येत होते तिथे आपोआप मार्ग तयार होऊ लागेल. ज्या गोष्टी तुमच्या हाताबाहेर होत्या त्या अचानक तुमच्या बाजूने घडू लागतील. तुम्ही प्रयत्न कमी करणार नाही, पण परिणाम अधिक जलद गतीने दिसतील.
आज किंवा लवकरच तुम्हाला असं जाणवेल की कोणती तरी अदृश्य शक्ती तुमचं संरक्षण करत आहे, चुकीच्या निर्णयापासून तुम्हाला वाचवत आहे. ही देवकृपा फक्त एक दिवसाची नाही तर एक नवीन सुरुवात आहे, जिथे तुमचं नशीब तुमच्या मेहनतीला साथ देणार आहे. आज तुम्हाला कळेल, उशीर म्हणजे नकार नसतो, संघर्ष म्हणजे शिक्षण असते. तो फक्त मोठ्या बदलाची तयारी असते. वरचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.